बघूयात आपण आज काय झालंय निफ्टीमध्ये. लेवल्स दिले होते मी तुम्हाला ऑलरेडी. मार्केट लेवलला आले की बघूयात. हे दुपारी दरवेळेस मी मार्क करून ठेवलं होतं. तुम्हाला एक दाखवतो रिटेलर ट्रेडर कशी ट्रेडिंग करतात. ठीक आहे. आपण काय चेंजेस केलेले नाहीत अजून. बाईंगसाठी बघतोय आपण निफ्टी, सेलिंगसाठी बघतोय निफ्टी आपण. सेलच करा आणि बाईंगसाठी ऑलरेडी आपण बघितलं होतं. इथून आपल्याला एक एंट्री दिली होती. मार्केट इथं जाईल बोललो होतो आपण, पण मार्केटला मुवमेंट नसल्या मार्केट तेवढं वरती गेलं नाही. पण मार्केटने काय केलं, इथं लो तोडला, कन्फर्मेशन आपल्याला भेटलं मार्केट जाईल सेलिंगसाठी. पण कधी जाईल सेलिंगसाठी मार्केट? इथून इथे वरती आल्यानंतर. ठीक आहे. अजून एक लेवल बनते आपल्याला, एक स्ट्रॉंग लेवल. ही एक लेवल आहेच कन्फर्म, पण इथे लिक्विडिटी पण आहे. मार्केट इथून पण फॉल होईल आणि मार्केट वरून पण फॉल होईल. ठीक आहे. बट ही लेवल एक स्ट्रॉंग आहे आणि वरती पण एक स्ट्रॉंग लेवल. ती पण लेवल मी तुम्हाला सांगतो आज काय. पहिल्यांदा बघायचं आज कसं ट्रेड केलं असेल. रिटेलर ट्रेडर आहेत त्यांनी. हे बघा, इथं एक पूर्ण अशी ट्रेंड लाईन बनते. ओके. ट्रेंड लाईन जेव्हा ब्रेक होते तेव्हा ट्रेंड लाईनच्या हायला ट्रेड घेतात. आणि आता त्यांचा 5 मिनिटात जर 15 मिनिटात कॅन्डल, 5 मिनिटात जर बघितलं तरी त्यांना हा तर स्टॉप लॉस ठेवणार आहे, कारण स्विंग हाय. सो ते हे टार्गेट घेतील. बट मार्केटने टार्गेट दिलं नाही, मार्केट खालती आलं आहे. किंवा ते नाही तेव्हा हे तरी टार्गेट घेतात, पण हे पण मार्केटने टार्गेट दिलेलं नाही आहे त्यांना. ठीक आहे. स्टॉप लॉस हा असेल छोटासा त्यांचा, किंवा हा जर स्विंग असेल लो तर हाच असेल स्टॉप लॉस. ठीक आहे. तर टार्गेट अजून त्यांना पण काय भेटलेलं नाही आहे. आपण वेट करतोय आपल्या इथं या लेवलला, वरच्या ह्या लेवलला टॅप झालं की मार्केट फॉल होईल. प्लस एक स्ट्रॉंग लेवल अजून एक आहे त्याच्यावरती. मार्केट ती पण फील करेल आणि जवळच लेवल एकदम. दोन्ही पण लेवल कन्फर्म. मी लेवल ही वरची का सांगतोय, कारण ही पूर्ण इथे लिक्विडिटी आहे. ठीक आहे. मार्केट काय करतं, कधी पण लिक्विडिटी घेतं. लिक्विडिटी म्हणजे काय, बाकी लोकांचे स्टॉप लॉस जे असतात ते मार्केट कलेक्ट करतं, नंतर तिथून फॉलो होतो. झालं ना असं ट्रेड करताना तुम्ही काय आलं, स्टॉप लॉस जातात. ठीक आहे. इथंच आहे, वरतीच आहे लेवल. दोन लेवल आहेत कन्फर्म आपल्याला. मार्केट दोन्ही पण लेवल घेईल. जर समजा मार्केटने इथं कन्फर्मेशन नाही दिलं तर ऑब्व्हियसली मार्केट ही लेवल घेईल आणि खालती फॉल होईल. का वरची लेवल का घेऊ शकतं मार्केट, तर ऑलरेडी तुम्हाला एक सांगतो, ही पूर्ण जी आहे लिक्विडिटी आहे. ठीक आहे. वरून ज्यांनी सेल केलं आहे तिथून मार्केट स्टॉप लॉस घेईल, इथं मार्केट कन्सोलेट होईल, इथून फॉल होईल, किंवा इथून पण मार्केट फॉल होईल. दोन्ही पण लेवल स्ट्रॉंग लेवल आहेत. ठीक आहे. आणि एक सांगितलं होतं तुम्हाला आधी पण, जेव्हा मार्केटमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे कोणतं पण ट्रेंड मार्केट ब्रेक करतं, मार्केट एक्स्ट्रीम घेतं. मार्केट एक्स्ट्रीम घ्यायला आलेलं आहे वरती. ठीक आहे. निफ्टी निफ्टीचे दोन लेवल आहेत कन्फर्म आपल्याला. जर बाईंगसाठी बघत असता तर कन्फर्मेशन आपल्याला मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं मागील 1 2 ते 3 दिवसापूर्वी. जर तुम्ही सेशन बघितलं असेल तुम्हाला समजून जाईल. मी ऑलरेडी सांगितलं होतं, इथं आपल्याला कन्फर्मेशन भेटलं होतं बाईंगसाठी. इथं आपल्याला कन्फर्मेशन बाईंगसाठी भेटलं होतं. आपण इथून बाईंग केलं असतं तरी चाललं असतं. ठीक आहे. छोटा स्टॉप लॉस खालती इथं, प्लस मार्केटनी परत एक चांगला पुलबॅक दिलेला आहे मान. ओके. चांगले पॉईंट भेटले असते आपल्याला. इथून जरी आपण बाईंग जरी केलं असतं, स्टॉप लॉस जरी हे टार्गेट ठेवलं असतं मी, तरी 350 ते 312 पॉईंट्स भेटतात आपल्याला. ओके. बट जर तुम्ही एक, ह्याला आपण काउंटर ट्रेड पण बोलतो, आणि जर मार्केट इथपर्यंत येणार इथपर्यंत पण तुम्ही होल्ड केला असतं 400-500 पॉईंट, आणि काय होल्ड करत नाहीत का तर प्रीमियम जातो म्हणून, किंवा लॉंग पोझिशन पण करत नाही कोण. मार्केटची मुवमेंटच नाही तशी तर. ठीक आहे. मी तुम्हाला बँक निफ्टीचं सांगितलं होतं. 1 आवरमध्ये बघा.
बँक निफ्टी इथूनच वरून फॉलो होईल, जी लेवल दिली आपण प्रिव्हियसली. बघूयात मार्केट कसं रिॲक्ट करतं इथं. ठीक आहे, 5 मिनिटात आहे लेवल आपल्याला. स्ट्रॉंग लेवल आहे इथून. ठीक आहे. निफ्टी बँक निफ्टीमध्ये काय चेंजेस नाही आहेत आपले. ऑब्व्हियसली मी तुम्हाला सांगतो, एक लक्षात ठेवा, जे रिटेलर ट्रेडर असतात, रिटेलर ट्रेडर कोण, सपोर्ट रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन ब्रेकआउट किंवा कॅन्डल हाय लो ब्रेकआउट, ते ट्रेडर, ते रिटेलर ट्रेडर झाले. स्मार्ट मनी कॉन्सेप्टवाले वेगळे असतात, लॉंग पोझिशन करू शकतात ते, आणि चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो त्यांना भेटतं. ठीक आहे. मार्केट इथूनच वरती गेलं आपल्या लेवलपासून. ओके, ट्रेंड लाईन ट्रेड कशी केली असेल, ट्रेंड लाईन ही पूर्ण ब्रेकआउट झाली, ट्रेंड लाईन गॅपअप. ओके, स्टॉप लॉस त्यांचं इथे असेल, आज ट्रेड केला असेल, आजचंच मार्केट आहे, त्यांचं स्टॉप लॉस त्यांचं. खरं जर त्यांनी होल्ड करायचं तर इथपर्यंत होल्ड करू शकतात, किंवा इथपर्यंत पण होल्ड करू शकतात, पण मार्केट इथूनच काय करेल, फॉल होईल आपल्या लेवलपासूनच. बघूयात इथं कन्फर्मेशन भेटल्यानंतर. ओके, स्टॉक्समध्ये मी तुम्हाला बोललो होतो, आपण 1 तारखेपासून स्टॉक्समध्ये बघणार आहे. स्टॉक्समध्ये तुम्हाला चांगले इंटरव्ह्यू भेटतील, चांगले, आणि रिस्क रिवॉर्ड रेशो पण चांगला असतो स्टॉक्समध्ये. म्हणजे एखादा स्टॉक तुम्ही आज घेताय तर कमीत कमी 4 ते 5 दिवस जरी त्याला होल्ड केला तरी चांगले रिटर्न्स भेटू शकतात. ओके, थँक्यू.